हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकत आहोत नारायण धारप लिखित साखळी. पण तत्पूर्वी याआधी केलेल्या कथा वैरीण रात्र, आईची खोली, अपेशी या कथांना तुम्ही जे भरभरून प्रेम दिलत त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार. तुमची साथ, तुमचा पाठिंबा असाच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना. एक छोटंसं निवेदन करायचं होतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला माझी एक मदत करावी लागेल. कशी? तर आधी व्हिडिओ लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यात काही पॉईंट्स दिसतील. त्या पॉईंट्सच्या शेजारी हाईप बटन असेल. ते हाईप बटन तुम्ही क्लिक केलात तर ते पॉईंट्स मिळतील व्हिडिओला आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तुमची साथ आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहील अशी मी आशा करते आणि कथेला सुरुवात करते. साखळी. लेखन नारायण धारप. नानांनी मला गावाकडे नेलं तेव्हा मी 6 वर्षाचा होतो. शहरात वाढलेला मी. मला सगळंच नवीन होतं. इकडे आमच्या घरात आम्ही चौघेच फक्त. एखाद दुसरं माणूस बाहेर गेलं तरी ते लागलीच जाणवायचं. तिकडच्या घरी माणसांची ही रेलचेल. आजोबा, आजी, 2 काका, 2 काकू आणि त्यांची 5-6 मुलं, शिवाय गडी माणसं, एवढा मोठा वाडा. प्रत्येक खोली कशी गजबजलेली वाटायची. स्वयंपाकघरात आजी आणि एखादी काकू असायची. सारखी कोणाची ना कोणाची तरी पंगत चाललेली असायची. विहिरीवरचा रहाट सारखा कुरकुरत असायचा आणि मुलांची सारखी धावपळ. तेव्हा मी सुरुवातीला अगदी बुजल्यासारखा झालो असलो तर नवल नाही. संध्याकाळची जेवणं दिवसा उजेडीत झाली आणि आम्हा सर्व पोरांना आजोबांनी सोप्यावर एक जाजम अंथरून दिलं. अंधार पडला तशी आजीनं एक लहान चिमणी भिंतीतल्या कोनाड्यात आणून लावली. हसते परस्ते मला समजलं की मुलांची झोपायची जागा हीच होती. मनातून मला जरी भीती वाटत होती तरी मी काहीच बोललो नाही. सुटके आणि गोष्टी बऱ्याच वेळ रंगल्या आणि मग पेंगत एक एक जण आडवा झाला. त्यातल्या त्यात मी कडेची जागा टाळली होती आणि शेवटी मीही झोपलो. प्रवासाने आणि धावपळीने थकून गेलो होतो. त्याने झोप लागलीच आली. आता मला कळतं की परक्या जागी मन स्वाभाविकपणेच जागरूक असतं. आपला पहारा सैल करत नाही. तेव्हा मला जाग यायला काहीतरी कारण झालं असलं पाहिजे. पण त्यावेळी हे ज्ञान नव्हतं. रात्री अचानकपणे केव्हा तरी जाग आली. आसपास कोणीतरी मोठ्याने घोरत होतं. मी डोळे उघडले होते पण काही दिसेनाच. आपण कुठे आहोत हे समजायलाच आधी जरा वेळ लागला. चिमणी विझली असावी किंवा काटकसरी आजीने मालवून टाकली असावी. वेळेचा अंदाज नव्हता. सगळं कसं सामसूम होतं. हवेत गारवा आला होता. मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक येत होती. आवारातली झाडं सळसळत होती. आधी मी खरंच खूप घाबरलो होतो पण हळूहळू भानावर आलो. परत डोळे मिटायच्या बेतात होतो तो आवाज कानावर आला आणि माझं शरीर एकदम ताठ झालं. कोणीतरी मोठ्यानं अगदी गळा काढून रडत होतं. आवाज खालीवर होत होता. खूप लांबून आल्यासारखा वाटत होता. पण किती भेसूर. मला वाटतं त्या क्षणा इतका मी आजवर कधीही भ्यायलेलो नाही. खूप मोठा हेल काढून रडणारी ती व्यक्ती एकदम गप्प बसली. सर्वत्र शांत झालं. माझ्या डोळ्यांवरची झोप केव्हाच उडाली होती. हाताच्या मुठी गच्च आवळून घेतल्या होत्या. डोळे घट्ट मिटले होते. छातीत धडधडत होती तो गप्प बसणं अशक्य झालं. मी एकटाच जागा होतो. जागचं हलायचीही हिंमत होत नव्हती. घरातल्या खोल्या माहितीच्या नव्हत्या. नाना कोणत्या खोलीत असतील काही कल्पना नव्हती. सगळीकडे काळोख होता
आणि या काळोखात जर का कुठे त्या रडणाऱ्या व्यक्तीची गाठ पडली तर? पुन्हा तो आवाज आला. मघापेक्षाही मोठ्याने, अगदी हुंदके देऊन कोणीतरी ओक्साबोक्शी रडत होतं. माझा धीर एकदम खचला आणि शेजारी झोपलेल्याला मी हलवून हलवून जागं केलं. "काय रे?" तो त्रासिक आवाजात म्हणाला. "अरे ऐक ना, ते बघ कोणीतरी मोठमोठ्याने रडतंय." "हं, सई काकू रडतीये. ती काय करत नाही, झोप." "अ, अरे पण." "उद्या सांगेन रे, आता झोप. तिचं दार बंद असतं." तो कुशीवर वळला. त्याचा अभिनय पुरेसा बोलका होता. परत त्याला हलवायची माझी छाती झाली नाही. पण मला झोप कशी येणार? माझ्या बालमनाला असंख्य प्रश्न भंडावून सोडत होते. ही सई काकू कोण? तिचं दार बंद का? तिचं दार बंद आहे म्हणजे तिला कोंडून ठेवलंय की काय? आणि ती अशी का रडतेय? भयाने आधीच उत्तेजित झालेल्या मनात नाना तऱ्हेचे तर्क वितर्क आले तर नवल नव्हतं. मी ती रात्र अगदी तळमळीत घालवली. सकाळ केव्हा होते आणि या रहस्याचा उलगडा केव्हा होतो याची मला विलक्षण उत्कंठा लागून राहिली होती. आणि पोरांच्यात जरा वळवळ सुरू होताच मी तो पहिला प्रश्न केला. त्यांच्यात सर्वांच्यात मला उत्तर देण्याची अगदी अहमहमिकाच लागली. "थांब रे, मी सांगतो." "अरे तसं नाही रे." असे एकमेकांना शह दिले जात होते. शेवटी मला एवढं समजलं की ही सई काकू आजोबांची एक लांबची पुतणे सून लागत होती. विधवा झाल्यावर ती इथेच राहायला आली होती आणि मग पुढे तिला वेड लागलं होतं. डॉक्टर उपचार, मेंटल हॉस्पिटल इत्यादी प्रकार त्या आतल्या खेड्यापर्यंत पोचले नसावेत. वेड्याला एका बाजूला ठेवायचं, फारच त्रास द्यायला लागला तर कोंडून ठेवायचं ही सर्वसामान्य चाल. अर्थात त्यावेळी ज्या गोष्टींचा अर्थ मला समजला नव्हता तो मोठेपणी स्पष्ट झाल्यावर मगच मी हे लिहित आहे. पण हा सगळा सरभेसळीचा प्रकार सारखाच होत राहणार आहे. कारण आठवणीचं बीज असं लहानपणी केव्हा तरी मनात रुजून बसतं. त्याला पुढच्या अनुभवाचं खत पाणी मिळालं की मग त्यातून अर्थाचा वृक्ष उगम पावतो. तेव्हा हेही तसंच आहे. तेव्हा पुढे मुलं अगदी हलक्या आवाजात बोलत होती. कारण आजोबांना ही चर्चा आवडत नव्हती. आजोबा म्हणजे कुटुंबाचे राजे. त्यांना न आवडणारी एखादी गोष्ट केली म्हणजे त्याचा काय परिणाम होतो तो या पोरांना चांगला माहीत होता. काहींच्या पाठीवर फोकाचे वळ 7-7 दिवस राहिले होते. म्हणून सगळं बोलणं कुजबुजून चाललं होतं. मुलांना आठवत होतं तेव्हापासून ही सई काकू अशीच होती. घराच्या अगदी मागच्या बाजूस एक लहानशी खोली होती. तिच्यात सई काकूला ठेवलं होतं. तिला मोकळी अशी कोणी पाहिलीच नव्हती. दिवसभरही ती रडत भाकत असेल, पण आवाज फक्त रात्रीच्या शांततेतच कानावर यायचा. पण मग मुलांना हे सारं समजलं कसं? त्याचंही उत्तर लगोलग मिळालं. घरात मागच्या अंगणात एक झाड होतं. त्याची एक फांदी सई काकूच्या खोलीच्या खिडकीजवळ आली होती. "तुला यायचं असेल तर चल, आज दुपारी दाखवतो." शेवटी मुलं म्हणाली. प्रत्येक कायद्याला पळवाटा या असतातच. दुपारची जेवणं झाल्यावर मोठी माणसं जरा झोपली तेव्हा मग आम्ही निघालो. मला दुहेरी भीती वाटत होती. आजोबांच्या हाती लागण्याची धास्ती होती आणि शिवाय या वेड्या सई काकूची भीती वाटत होती. आमच्यातला दादा म्हणजे 11 वर्षाचा चिंटू होता. बाकीचेही आम्ही येतो करीत मागे लागले होते. पण त्याने दटावून सर्वांना गप्प बसवलं आणि आम्ही दोघंच मागे गेलो, कोणाला अगदीही संशय येणार नाही अशा सहज चालीने. मागलं अंगण तसं निरुपयोगी होतं. खालूनच चिंटूने मला ती खिडकी दाखवली. जेमतेम 2 फुटांची लाकडी चौकोनी गज. आणि मग मला गप्प राहण्याची खूण करून चिंटू सरसर वर चढला. झाडाची फांदी भिंतीला अगदी घासत होती. खिडकी जेमतेम 1 हातावर असेल. त्याने आत एक नजर टाकली आणि मला वर यायची खूण केली. मला झाडावर चढायचा सराव नव्हता.
पण शरीराने मी हलका आणि चपळ होतो. एक दोनदा पाय घसरला एवढंच काय ते. मग मीही त्याच्या शेजारी जाऊन पोचलो. "बघ आत आणि आवाज करू नको." तो पुटपुटला आणि धडधडत्या काळजाने मी त्या गजांच्या खिडकीतून आत नजर टाकली. बाहेरच्या रखरखीत उन्हाच्या तुलनेत आत जवळजवळ काळोखच होता. अगदी खिडकीला डोळा लावला तेव्हा आतलं थोडं थोडं दिसायला लागलं. खोली अगदीच लहान होती, एखाद्या कोठी घरासारखी. सामान काहीच नव्हतं. समोरच्या भिंतीशीच कपड्यांचा एक ढीग पडला होता. निदान आधी मला तसं वाटलं. मग ध्यानात आलं की ते कपडे नाहीत, ती सई काकूच आहे. त्या बिटक्या कपड्यात तिचा जीर्ण चेहरा, पांढरे केस ओळखूच येत नव्हते. पण शरीराची हालचाल काही लपून राहत नव्हती. सई काकू शरीराचं मुटकुळं करून पडली होती. मधूनच एखादा हात हलत होता, बाकी काही नाही. माझी सुरुवातीची भीती एव्हाना बरीच ओसरली होती. ही तर एक निरुपद्रवी आहे, तीही खोलीत कोंडलेली. तिला भ्यायचं काय कारण? मघाशी हातापायांना कापरं होतं, शरीराला घाम फुटला होता हे मी विसरून गेलो होतो. गजावरचा हात मी काढून घेतला, पण घामाने तो गजाला चिकटला होता. गज हाताबरोबर कुसात फिरला. कट! एखाद्या स्फोटासारखा आवाज झाला. माझाही तोल गेला. तोल सावरण्यासाठी मी पुन्हा खिडकीचा गज धरला. त्या कट आवाजाबरोबर सई काकू दचकून उठली होती. मी मागे सरायच्या आत ती धावत धावत खिडकीपाशी आली. वास्तविक गजातली फट अगदी लहान होती, पण तिचे काड्यांसारखे हात त्याहूनही कृश होते. भांबावून मी होतो तसाच उभा होतो. तेवढ्यात तिने दोन्ही हात गजातून बाहेर काढले आणि माझा हात घट्ट धरून ठेवला. चेहरा गजांच्या अगदी जवळ आणून ती काहीतरी बोलत होती. शब्द मला आठवत नाहीत आणि शब्दांकडे लक्ष जाणार तरी कसं? तिचा तो हिडीस केवळ अस्थिचर्माचा चेहरा इतका जवळ होता. लाल भडक विस्फारलेले डोळे गर गर फिरत होते. तोंडाच्या बोळक्यात 2-3च वाकडे किडके दात होते. "अरे गुलामा, आता कसा सापडलास हा?" असं काहीतरी ती बरळत होती. चिंतूही जरासा गडबडला, पण समयसूचकता कामी आली. पुढे होऊन त्याने कृश हातांवर जोराचा रट्टा मारला. हातांची पकड सैल झाली आणि घसरत धडपडत मी झाडावरून कसा तरी खाली आलो. वरच्या खोलीत सई काकू मोठमोठ्याने ओरडायला आणि रडायला लागली होती. वळून न पाहता मी तेथून धूम ठोकली आणि पुढच्या दरवाजापर्यंत वाटेत थांबलोच नाही. तिथे थांबलो तोही धापा टाकतच. शरीर घामाघूम झालं होतं. सई काकूने धरलं होतं तो हाताचा भाग अजूनही चुरचुरत होता. मी खाली हाताकडे पाहिलं. हातावर लाल वळ होते आणि 1-2 ठिकाणी रक्तही आलं होतं. तिच्या बोटांवर जनावरांच्या पंजांसारख्या नख्या होत्या. माझ्या वयाच्या मानाने हा अनुभव अतिशयच प्रखर होता, भयानक होता. गावाकडच्या मुक्कामातल्या इतर सर्व घटनांवर त्याचा सखोल प्रभाव पडला असावा. त्यांना एक नवी दाहक छटा आली असावी. त्यांच्यात एक नवा भडक रंग मिसळला गेला असावा. सर्व वातावरणालाच एक रहस्यमय गूढपणा आला. वरच्या त्या लहान खोलीत कोंडलेली सई काकू, पण वाड्यातल्या कोणत्याही कोपऱ्यात मला तिची जाणीव केव्हाही सोडून गेली नाही. रात्री तर ही तगमग विलक्षण वाढायची. दिवे मालवले, आवाज थांबले. मी एकटा झालो की डोळ्यासमोर पाहणारा तो विद्रूप चेहरा यायचा. रात्रीच्या झोपेतही घाणेरडी स्वप्न पडत होती. काय ते मला मागून कधी आठवलं नाही, पण मी मात्र भयचकित होऊन दचकून थरथरत जागा व्हायचो. 5-6 दिवसांनी नानांची परत जायची वेळ आली आणि त्यांच्याबरोबर यायचा मी हट्टच धरला. इतका की शेवटी त्यांना ते ऐकावंच लागलं. मला आता अशी शंका येते की नाना आणि आजोबा यांचं तितकंसं जमत नसावं. त्यावेळी अर्थात माझ्यापर्यंत काहीच आलं नाही, पण चिंतूच्या लग्नापर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष आम्ही गावाकडे परत गेलो नाही एवढं खरं. माझ्या दुसऱ्या भेटीत मला
घरातली सगळी माणसं, वाडा, गाव सगळंच संकोचल्यासारखं वाटलं. आम्ही सगळी चुलत आते भावंड आता मोठी झालो होतो. आमच्या हसण्याने तो जुना वाडा आता दणाणून जात होता. मला वाटतं सई काकूची आठवण मी जवळजवळ विसरूनच गेलो होतो. रात्री 1:30-2 पर्यंत पत्त्याचा डाव रंगला होता. मग आळसाहून आम्ही झोपलो. नव्या जागा, अंधारी रात्र यांना बिचकण्याचे दिवस आता मागे गेले होते. अंथरुणाला पाठ लागली आणि मी झोपी गेलो. शरीर निश्चल निष्क्रिय झालं तरी मेंदू जागाच असतो. आठवणी, अनुभव, विचार यांचे धागे विणले जातच असतात. या घडणीत आठवणींचा एक खूप जुना धागा ताणला गेला असावा. झोपेत स्वप्न आलं. स्वप्नात एक लहानशी खिडकी तरंगत आली. नुसतीच चौकोनी खिडकी, लाकडाचे चौकोनी गज आणि गजांमागे एक चेहरा, सुरकुतलेला, जीर्ण, मूकपणे हलणारे ओठ. मी खडबडून जागा झालो. रडण्याचा एक अस्पष्ट आवाज कानावर येत होता. क्षणभर का होईना पण वर्षांचं आवरण गळून पडलं. मी एक लहान भेदरलेला मुलगा होतो. रात्रीच्या काळोखात कानोसा घेत होतो. सई काकू हेल काढून रडत होती. वर्षानुवर्ष ताणली गेलेली एक अनाकलनीय वेदना. त्या वेदना चक्रात पिळला जाणारा एक भ्रांत जीव. सकाळी मनावर विचारांचं दडपण होतं. आता आजीला मी रोखठोक विचारू शकत होतो. आता मला हुडकावून लावायची कोणाची हिंमत नव्हती. आहे ना बाबा ती अजून, आजी दुःखी स्वराने म्हणाली. तिचं प्राक्तन संपल्याखेरीज सुटायची नाही. आपण तरी काय करणार. हो झाले की. चिंतूने 2 वेळा डॉक्टर आणले होते न हो, पण काही उपयोग झाला नाही. आपल्या घराण्याला तो शापच आहे बाबा. पिढ्यानपिढ्या हे चालत आलंय. ती खोली कधी रिकामी म्हणून नसते. सई काकू गेली तर तिथे आणखी कोणीतरी येईलच. प्रत्येक पिढीत कोणावर तरी संक्रांत येणारच. मनातल्या मनात मी तिची कीव करत होतो, पण उघड मात्र काही बोललो नाही. तिचं आयुष्य संपत आलं होतं. ज्या विश्वासांवर ती उभी हयात जगत आली होती त्यांना आता तडे देण्याची काहीच जरुरी नव्हती. पण किती भाबड्या समजुती. मला वाटलं 2-3 योगायोग एकत्र आले की लागलीच त्यांना दैवी अतिमानवी साच्यात बसवण्याचा केवढा अट्टाहास. कसले शाप आणि कसलं काय. लग्नानंतरही काही दिवस मी तिथेच राहिलो. मागच्या पिढीच्या भांडणाशी मला कर्तव्य नव्हतं. आम्हा भावंडात चांगलं सख्य होतं, विशेषतः चिंतू आणि मी. आणि गप्पांच्या ओघात सई काकूचा विषय निघणं अपरिहार्य होतं. चिंतू गावातच वाढलेला. त्याचं स्केप्टिसिझम माझ्याहून खूपच सौम्य होतं. तो म्हणाला, या लोकांना भोळसट म्हणून नाव ठेवतोस खरा, पण यांचे आडाखे वर्षानुवर्षाच्या अनुभवावरूनच बांधलेले असतात. आपल्या घराण्यातला हा वेडसरपणा चमत्कारिक तर खराच, कारण त्यात अनुवंशिकता नाही. ही सई काकू वास्तविक मुळात परक्या घरातून आलेली. या जागेचाच काही प्रभाव म्हणशील तर तसंही नाही. तिच्या आधी गणू काका त्या खोलीत होते असं म्हणतात. त्यांची तर उभी हयात मुंबईत गेलेली. पण हे होत राहिलं आहे खरं, तेव्हा त्यांना एकदम मूर्खात काढणं कितपत योग्य आहे. त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता आणि त्यात मला तेवढं स्वारस्यही नव्हतं. इतरत्र लक्ष गुंतण्यासारखे अनेक आकर्षक विषय होते. पोहणे, भटकणे, पत्ते असे विविध कार्यक्रमही होते. मनात सई काकू संबंधात काही टोच असलीच तर ती खोल कुठेतरी दडपली गेली होती, पण नाहीशी मात्र झाली नव्हती. रात्रीतून 1-2दा तरी जाग आलेली आठवते. काळोखातला वारा सई काकूचे हेल आणि रडणे घेऊन रात्रीवरून तरंगत गेलेला आठवतो.
यावेळी मात्र सारासार विचार पुरेसा पडत नसे. विचारांचा गदारोळ उठे. मन विलक्षण अस्वस्थ होई. पण मग झोप यायची आणि विस्मृतीत समाधान घेऊन यायची. गावाकडून परत आलो आणि रोजच्या आयुष्य चक्रात गुंतलो. डोळ्याआड जे होतं त्याला माणूस महत्व देत नाही. तेव्हा मी गाव, वाडा, सई काकू, त्या पिढीजात वेडाचा शाप सारं काही विसरून गेलो. शिक्षण पुरं झालं, नोकरी लागली, विवाह झाला. नाना आजारात गेले, आई वृद्ध झाली, संसार वाढू लागला. स्वतः भोवतीचा कोश दाट दाट होत होता. दृष्टी आणि विचार आत्मकेंद्रित होत होते. शेवटी माणूस खरा स्वार्थीच असतो. स्वतः भोवतीच्या कोशाला काही कारणाने धक्का लागला, तडा गेला, तरच मग त्याचं लक्ष बाहेर जातं. नोकरी सोडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करण्याची कल्पना माझ्या मनात कधी आणि केव्हा शिरली मला आठवत नाही. कदाचित अनेक वर्ष ती मूळ धरून असेल आणि नोकरीतलं मर्यादित भवितव्य स्पष्ट होताच ती उफाळून वर आली असेल. साहेब म्हणून लोकांची हांजी हांजी करण्याचा उबग आला असेल. स्वतःचा धनी स्वतः होण्याची मनीषा असेल. खूप पैसे मिळवून ऐशाआरामी आयुष्य जगण्याची महत्वाकांक्षाही असेल. अनेक हितचिंतकांचा सल्ला डावलून मी नोकरी सोडली. इतकी वर्ष नोकरी केल्याचा स्वभावावर काही परिणाम झाला असेल याची मला कल्पना नव्हती. दिवसातून ठराविक वेळचं काम करण्याची सवय होती. जबाबदारी शक्यतोवर टाळायचीच प्रवृत्ती होती. कोणताही निर्णय तडकाफडकी घेण्याची सवय नव्हती. एकूण लेखणी घाशाच्या साच्यात मन बसलं होतं. स्वतंत्र व्यवसायासाठी अगदी संपूर्ण नालायक. पण चुका मागाहून कळतात. दुष्परिणाम भोगायची वेळ येते तेव्हा. नोकरी सोडली पण प्रपंचाचा गाडा ओढायचाच होता. धंद्यात पैसे गुंतले आहेत, एकदम नफा कसा होणार हा भागीदाराचा युक्तिवाद. खर्चासाठी थोडी बहुत शिल्लक होती ती वापरली. मग फंड काढून घेतला. मग पॉलिसी गहाण ठेवल्या, त्या पुन्हा सुटल्याच नाहीत. मग काही रोखे सर्टिफिकेट होती ती विकून टाकली. सगळं जात राहिलं, येत मात्र काहीच नव्हतं. नातेवाईक मंडळींना काही दिवसांसाठी थोडे पैसे हवेत असं लिहिलं. यात चिंतूही आला. काहींनी उत्तरच दिली नाहीत. बाकीच्या बहुतेकांनी यात चिंतू सध्या सवड नाही असं दुःखाने कळवलं. नाही म्हणायला एकाने 50, दुसऱ्याने 100 पाठवले. पैसे परत करू नका, पण कृपया पुन्हा मागू नका ही टीप होतीच. आमची कीर्ती बहुतेक सर्वांपर्यंत पोचलेली दिसत होती. आडून आडून पुन्हा नोकरी लागते का याची चौकशी केली. स्पष्ट नकार. मोठ्याने बोलताना मात्र प्राण गेला तरी पुन्हा लेखणी हातात धरणार नाही, एकदा सोडली ती सोडली, ही आमची दरपोक्ती होतीच. घरातले आणि बाहेरचे सर्वच माझे टीकाकार होते. माझ्या प्रत्येक कृतीला नावं ठेवणारे, नाक मुरडणारे, भुवया चढवणारे. खेदाची गोष्ट माझी पत्नीही याला अपवाद नव्हती. खरं म्हणजे त्यांच्याचसाठी हे सारं करत होतो ना. नाही म्हणायला गुणवंत तेवढा या साऱ्यातून माझ्याशी आपुलकीने वागत राहिला. गुणवंत. मी अजूनपर्यंत त्याच्या संबंधी काही सांगितलेलंच नाही. सांगायची इच्छाही नव्हती. त्याच्या संबंधी मी कोणाजवळ चकार शब्दसुद्धा बोलत नाही. मला माहितीये त्याची माझी मैत्री या हितशत्रूंना पाहणार नाही. तोही तसा समंजस आहे. आजवर घरी एकदाही आलेला नाही आणि तो कुठे राहतो हे मलाही माहीत नाही. आहे की नाही गंमत. आणि आम्ही एवढे जिवलग दोस्त. म्युन्सिपालिटीच्या मागे एक पडीक बाग आहे, तिथे आमच्या भेटी होतात. खरं म्हणजे तिथेच तो मला प्रथम भेटला. अगदी सुन्न होऊन मी कोपऱ्यातल्या एका बाकावर बसलो होतो. रोख रक्कम संपली होती. घरच्यांच्या नजरेत प्रश्न होता. त्यांना तोंड कसं दाखवावं ही काळजी होती. काही सुचत नव्हतं. मध्येच मी शेजारी पाहिलं तर तिथे हा गुणवंत बसलेला. मी त्याच्याकडे पाहायची वाटच पाहत होता जणू काही. लागलीच म्हणाला, तुम्ही कसल्या तरी काळजीत दिसता. ओळखीच्या माणसाशी जे बोलायला माणूस धजत नाही
ते तो परक्यांशी अगदी सहज मोकळेपणाने बोलतो. बाग अगदी आड बाजूला होती. अगदी तुरळकच लोक येतील अशी, तरीही तेवढ्यात दोघं तिघं तिथून गेलेच आमच्याकडे मोठ्या प्रश्नार्थक चमत्कारिक नजरांनी पाहत गेले. हलकट लेकाचे. मी कोणाशी बोलतो, काय बोलतो याची फिकीर त्यांना कशाला हवी? एक टारगट पोरग तर फिदी हसत उभं होतं. माझा इतका संताप झाला की मी एकदम उठलो. पायाजवळचा चांगला मुठी एवढा गोटा उचलून त्याच्या रोखाने भिरकावला. मग कसं केकाटत पळालं लेकाचं. शेवटी गुणवंतच म्हणाला, कोणी जवळ आलं की बोलू नका, गप्प रहा. आणि मग हा त्रास थांबला. नोकरीचा पुन्हा विचार सुद्धा नको, हा सल्ला गुणवंताचाच. पॉलिसी त्याच्याच सल्ल्यावरून गहाण टाकल्या. शेअर सर्टिफिकेट त्याच्याच सल्ल्यावरून विकली. इतर लोक माझी कुचाळी करत होते तेव्हा गुणवंत मला संकटातून मार्ग दाखवत होता. पत्नीचे दागिने विकून टाकायची कल्पनाही त्याचीच. यावेळी मात्र मी आढेवेढे घेतले. पण शेवटी विचार केला, माझ्याच पैशाने बनवलेत ना, मग जरूर पडली तर घेतले तर त्यात काय बिघडतं? हातात पैसे आले आणि मीही गुणवंतला विसरलो. निदान जवळ पैसे होते तोवर त्या बागेकडे फिरकलोच नाही. आणि बागेशिवाय इतरत्र कोठेही तो मला भेटला नव्हता. 7-8 महिन्यात पैसे संपून गेले. तेव्हा पुन्हा त्याची गरज भासायला लागली. आताशी त्याच्याशिवाय मला विचारच करता येईनासा झाला होता. मी बागेत गेलो. तिथे बाकावर गुणवंत होता. त्याच्या शेजारीच सई काकूही बसली होती. खरं म्हणजे मला त्याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे सई काकूच्या येण्याचं. गुणवंत काहीही करू शकेल ही माझी खात्री झाली होती. आश्चर्य वाटत होतं ते एकाच गोष्टीचं, सई काकू अजूनही जिवंत होती. तिला पाहिल्याला कितीतरी वर्ष झाली होती, पण ती होती तशीच होती. तेच ते लाल डोळे, तेच ते वाखासारखे केस, तिची ती सुरकुतलेली सुकलेली त्वचा, तीच ती मोठ्या मोठ्या नखांची काड्यांसारखी बोटं, सर्व काही तसंच. ती शेवटपर्यंत काहीही बोलली नाही, पण मधून मधून माझ्याकडे पाहून हसत होती. ओळख असल्यासारखी मान हलवत होती. तिलाही ते आठवत होतं तर. भागीदारी फर्मच्या नावावर चेक फाडायची युक्ती मला गुणवंतानेच सांगितली. खरं म्हणजे किती सोपा उपाय, पण माझं डोकंच काम करीना झालं होतं. मला इतकी घाई झाली होती, तो काय बोलत होता इकडे माझं लक्षच नव्हतं. पैसे मिळाले खरे, पण गाजावाजा फार झाला. घरात बरीच माणसं जमलेली मला आठवतात. त्यात चिंतूही असावा. सर्वजण माझ्या भोवती कोंडाळा करून बकवा करीत होते. कोपऱ्यात बसलेले गुणवंत आणि सई काकू कोणालाच दिसले नाहीत. त्या सर्वांचा हा आंधळेपणा पाहून मीही मधून मधून त्या दोघांकडे पाहून डोळे मिचकावीत होतो. गुणवंत शेवटी म्हणाला, तू काही एक बोलू नको. बडबड बडबड करतील आणि जातील निघून कंटाळा आला की. आणि तसंच झालं. ते गेले आणि मी स्वतःशीच मोठमोठ्याने हसलो. आईला आणि बायकोला एवढं रडू कशाचं येत होतं तेच मला समजेना. विचारायला गेलो तर आणखीनच मोठ्याने रडायला लागल्या. त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मला एकट्याला ते कोठेही बाहेर जाऊ देईनासे झाले. बागेत गेलो तरी कोणीतरी बरोबर आहेच. गुणवंत तिथे असायचा, पण मी एकटा नसलो तर काही एक बोलायचा नाही. नुसता माझ्याकडे पाहत मिश्किलपणे हसत राहायचा. माझ्या बरोबर आलेला मात्र हजारदा मला विचारायचा, कोण आहे? हा, कोणाशी बोलताय तुम्ही? कोण हवंय तुम्हाला? जसं काही त्यांना गुणवंत आणि पलीकडेच बसलेली सई काकू दिसतच नव्हती. आताशी ती दरवेळी असायचीच. बरोबरची ही ब्याद टाळल्याशिवाय गुणवंत बोलायचा नाही हे मला कळलं होतं. आणि एका रात्री सर्वांचा डोळा चुकवून मी घराबाहेर पडलो. बागेत पोचलो. गेट बंद होतं, पण बाग पडीक होती. आत जायला कितीतरी वाटा होत्या. नेहमीच्या जागी गेलो. गुणवंताचा पत्ताच नव्हता. एकटी सई काकूच मोडक्या बाकावर बसली होती. अगदी जवळ जाईपर्यंत मला ती दिसलीच नाही. गुणवंत कोठे आहे विचारलो तर ती आपली मख्ख. एक नाही, दोन नाही,
वाटलं चांगलं गदा गदा हलवावं, इतकं की तिची जुनी ठिसूळ हाडं खळखळायला लागतील. पण म्हातारी कोण चपळ, अशी सावलीसारखी हातातून निसटली आणि मग झाडामागच्या अंधारात उभी राहून म्हणाली, तुला माहितीये तो कुठे असतो ते? नीट विचार कर म्हणजे आठवेल. आणि तेवढ्यावर मग ती एकदम गायबच झाली. तिथे बाकावर आणि घरी इतका विचार केला की डोकं फुटायची वेळ आली. आणि इतरांची भुणभुण, जरा काही सुचायला लागलं की कोणीतरी यावं. खायचं का? प्यायचं का? कपडे बदलताना? झोपताना? असं काहीतरी बोलून विचारांची तंद्री मोडून टाकावी. शेवटी शेवटी इतका संताप यायला लागला की जवळपास कोणी आलं की वस्कन अंगावर धावून जायला लागलो. मला एकट्याला राहू द्या हो, जरा विचार करायचाय, मी ओरडून सांगायला लागलो. रात्री पुन्हा एकदा बागेत जायचा प्रयत्न केला, पण कोणीतरी माझ्या खोलीचं दारच बाहेरून बंद केलं होतं. शेवटी त्यांची मजल इथपर्यंत गेली होती. मला रागापेक्षा खेदच जास्त वाटला. ज्यांना आपलं म्हणून जन्मभर उराशी कवटाळलं, तीच माणसं अशी शत्रूसारखी व्हावीत. पण मी एवढ्याने हरलो नव्हतो. सई काकू भेटण्याची आणखी एक जागा मला माहित होती. आमच्या त्या जुन्या वाड्यातली मागच्या अंगाची ती खोली. तिथे ती हमखास असेल. एकदा ती माझ्या हातात सापडली म्हणजे मग पाहतो कसं काय सांगत नाही ते. जायचं म्हणजे कोणाला संशय यायला नको होता. 2 दिवस इतका जपून वागलो की दिवसाचा काही वेळ तरी ते मला एकटं सोडायला लागले. आणि एका सकाळी बरोबर संधी साधून मी घरातून पाय काढला. ते शोध करतीलही, पण मी गावी गेलो असेन ही त्यांना कल्पनाही येणार नाही. तोपर्यंत माझं काम झालेलं असेल. त्याला फार वेळ लागणार नव्हता. चिंतू घरी नव्हता. मी दाराशी उभा राहताच त्याची बायको फारच घाबरली. वास्तविक घाबरायचं काय कारण? माझं तिच्याशी काही काम नव्हतं. बोलायच्या आतच मी आत शिरलो आणि सरळ सई काकूच्या खोलीची वाट धरली. चिंतूची बायको मागे काहीतरी ओरडत होती. आणखी लोकांना जमा करणार असेल. मला घाई करायला हवी होती. सई काकूच्या खोलीला बाहेरून नुसती कडी होती. कडी काढून मी दार धाड दिशी उघडलं आणि आत शिरलो. आत सई काकू होती, पण एखाद्या रोग्याचं सोंग घेऊन कोपऱ्यात पडली होती. अंधारात तिचे डोळेच काय ते लुकलुकत होते. पण या सोंगाला फसणारा मी नव्हतो. बागेत तर ती एखाद्या माकडासारखी चपळ हालचाली करत होती. आता जरा डिवचलं की येईल वटणीवर. मग पाहू कशी सांगत नाही ते. पण मला 8-10 मिनिटच मिळाली. खोलीचं दार आतून लावून घ्यायचं मी घाईत विसरून गेलो होतो. 3-4 कोणीतरी धडाधड खोलीत आले आणि मला त्यांनी मागच्या बाजूने धरून खेचलं. कोणत्या तरी बाईचा किंचाळल्याचा आवाज आला आणि मग त्यांनी मला खेचत खोली बाहेर नेलो. मी अगदी शेवटी पाहिलं तेव्हा सई काकू डोळे मिटून निपचित पडली होती. पण मी असल्या नाटकांनी फसणार नव्हतो. केव्हा तरी या खोलीत येईनच आणि मग चिंतूची टीप. शिवरामचे वेडाचे झटके वाढत जात होते. पण तो असलं काही करील ही काय कल्पना. मी घरी नसताना तो आला आणि सरळ सई काकूच्या खोलीत घुसला. ती बिचारी शेवटच्या घटका मोजत होती. माणसं बोलवायला 5-7 मिनिटं तरी लागली. तोपर्यंत शिवराम तिथे एकटाच होता. त्याला आम्ही मागे ओढलं तेव्हा आशा एवढीच आहे की सई काकूचा अंत झटपट आणि फारशा वेदना न होता झाला असेल. तशी ती ठार वेडी होती, पण तरीही शेवटी माणूसच ना. शिवराम 4-5 वर्ष हॉस्पिटलमध्ये आहे, पण त्याच्यात काहीच सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाही. आणि या खर्चिक उपचारांवर खर्च करायला पैसे आणायचे तरी कुठून? बिचाऱ्या वहिनींची कीव येते, पण दैवापुढे आपण तरी काय करणार? तिला सांगितलंय, तू आपली काहीतरी नोकरी कर, मुलांच्या शिक्षणाचं वगैरे पहा. शिवरामला ठेवू आम्ही इथल्या वरच्या खोलीत. दार जरा आणखी भक्कम करून घेईन म्हणजे झालं. तसा
तो दणकट आहे आणि रागीट आहे. एकेकाचं नशीब. लेखन नारायण धारप. सादरीकरण सुजाता. मित्रांनो, तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट ऐकत आहात, पण तुमच्यापैकी 60% लोकांनी अजूनही शब्दफुले सबस्क्राईब केलं नाहीये. तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही जर प्रथमच या पॉडकास्टवर आला असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. नवीन आलेल्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या मोबाईलवर. लाईक करा, कमेंट करा, कथेविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कळवा आणि तुमच्या एका मित्राला नक्की शेअर करा. तुम्ही जर पॉडकास्टवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, ॲमेझॉन म्युझिक, विंग म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकत असाल तर तिथे मला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुम्ही मला ईमेल करू शकता, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. तर आजच्या या भागाबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.